आजच्या ब्लॉगची सुरुवात कांबळेताई करणार आहेत. कसं म्हणतोय मी? गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. म्हण के म्हण म्हण म्हण, लाजू नको म्हण. दुसऱ्या बहिणीला म्हणायला लावा आपण. थांबा, आजच्या ब्लॉगची सुरुवात मी बहिणीपासून चालू करायला होतो बरं का. हा म्हण, ये इकडं. ही एक बहीण आहे. हा, हीच राहायला लागले. हा म्हण, नमस्कार मित्रांनो. हा नमस्कार भावानो बहिणीनो, हा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा, आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. खाली बघून, इथं कॅमेऱ्यात बघून बोलायचं असते. हा, खरं 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 का बोलू? असू द्या. खरं खरं का उगं उगं? बहीण म्हणते खरं खरं का उगं उगं. आता ब्लॉग म्हणजे काय उगं उगं असतंय वय, खरं खरं असतं. चला, आजच्या ब्लॉगचा वेळ माझा खूप उशीर झालाय. जेवणाचा टाइम झालाय 1 वाजले त्या. आणि आता बघूया डायरेक्ट नाश्ता तर काय केलेला आहे. पाव दिसतंय का तिथं कपाटाला पाव अडकवलाय. आणि पाव आहे ना, कांबळेताई एकदम छान पाव आणते. काय मसाल्याचा पाव आणते, मसाल्याचा पाव. चहा बिस्किट पाव ही तर काय नेहमी चालतच असते. चला बघूया आता जेवणामध्ये काय केले कांबळेताई. कांबळेताई जास्त आता बसल्यात निवांत. आता आईकडनं आपण काय करूया, आईला विनंती करू की आम्हाला जेवण द्या. आणि आपण आता जेवण करूया. आणि दुपार झालेली जेवण करून निवांत, कारण भाच्यानं सोनपापडी आणली, सोनपापडी खाल्ली. आणि शेंगाचं लाडू आणलेलं ती पण गट्टम करून टाकलं. आपल्याला लय आवडते शेंगाचं लाडू. बघूया आता काय केले जेवणामध्ये. खास नवीन वर्ष जसं चालू झाले ना, तसं वेगवेगळ्या डिशेस खायला भेटतात. हा, आणि यांचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे काय. आणि मी एकटाच राहिले. म्हणजे कसं आहे, माझं डिसिप्लिनमध्ये जेवण असते ना, त्याच्यामुळं सकाळी 8 वाजता नाश्ता करा, 1-1:30 वाजता जेवण. चहा तर आता मी कमी केलं आहे बरं का, खरं सांगतो. चहा कमी केला आहे काय. त्यानं त्रास व्हायला, डोकं दुखा लागलं, पोट दुखा लागलं, त्याच्यामुळे चहा कमी केला. आणि संध्याकाळी जेवण तर असं एक रुटीन आहे आपला. जर तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं रुटीन ठेवला ना, तर व्यवस्थित राहते, पचनक्रिया व्यवस्थित राहते. काय आणले रे खायला? अजून सोनपापडी आहे का? ढेगभर सोनपापड्याच येते बाबा. असू द्या, आता भूक लागली, कडकडून भूक लागलेली आहे. आता जेवण करून घेऊया. बघूया काय आहे आज स्पेशल. काय आहे बघू स्पेशल. ही सोनपापडीचा पुडा आहे ना, आहे चॅलेंज. ही सोनपापडीचा पुडा कोणी पण फोडून दाखवायचा काय. हां, एवढं काय चॅलेंजची गरज नाही. कात्रीनं आणून कट करून टाक डायरेक्ट, विशेष खाल्लास त्याचा. आई आमची हुशार. जास्त मेहनत करायची काय गरज नाही. आई लय भारी डोकं लढवते आपली आई काय. कुठं त्याला आपलं जाताना पाडून घ्यायचं. वाह, सोनपापडी ही वेगळी सोनपापडी बघ जरा. ती सोनपापडी वेगळी. घ्या, आपलं डिश आलेली आहे ती घे तेवढं जेवणाचं. अनबॉक्सिंग करायला लागली. बघा भावानो, किती छान सोनपापडी. ह्याच्यामध्ये ही हिरवं काय असते काय माहित. वा वा वा, आज जेवणामध्ये वरण, शिरा, घेवड्याची शेंग, चपात्या, 2 नमुन्याच्या सोनपापडी. ही कसला कलर आहे? ही वेगळी सोनपापडी. ह्याची चव वेगळी आणि ह्याची चव वेगळी आहे बरं का, वेगवेगळे सोनपापडीचे. चला तुम्ही पण म्हणा की, सबस्क्रायबरला म्हणा की हॅपी न्यू इयर बाळानो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा बाळानो. हा, जोरात म्हण की मोठ्यानं. आई जरा कॅमेरा कसं आहे, माझ्यासारखं सगळ्यांना म्हणजे आता ब्लॉगर लोकांचं कसं काम आहे, ब्लॉगर कसं आता कॅमेरा फ्रेंडली असतात, त्यांना बोलता येते. पण बाकीच्यांना बोलायचं म्हणलं की ऑकवर्ड होते, दबकत येते. बघा तुम्हाला डेमो चेहऱ्यावर तुम्हाला स्पष्टच. हां, हॅपी न्यू इयर. हां, दबकायचं नाही. म्हणजे मी घरच्यांना सुद्धा शिकवायला लागलो कॅमेरा फ्रेंडली कसं करायचं. हां, मामी जावई बघते म्हणून जरा दबकायला लागली, बाकीचं काय. हां, त्याच्यामुळे जरा दबकत बोलली बाय, काय हरकत नाही. चला आता जेवण करून घेऊया. लय वेळ झाला तर एवढं छान छान समोर खायला असताना का नाही गप्पच वाटत नाही, खाऊन घ्यायचं. या तुम्ही पण जेवायला. आणि ह्यांचं तर काय जेवण झालेलंच आहे. कांबळे तर चहा करता काय? 4 वाजले ते चहा. तिकडं नाणे बघ, सकाळपासून किती तुरी झाली. मग इथं ही बडवलीच नाही काय माहिती. नाही बडवली ही. खरं मशनीत घातली असती, पण त्याने काय म्हणली माहिती आहे का, मशनीत कवा घालायची, मशनीत कवा घालायची असते. असं कापलं ना तुरी, मग मशनीत घातलं. असं पाकडत बसावं लागते. लांडक्यानं बडवत मग नाना आज मदतीला आहे. दिवसभर झालं
रस्त्यावर फेवर ब्लॉकवर बसून का नाही बडवून एवढ्या तुरे काढले त्या नानीनं. बघा भाऊनं दिवसभर असं असते बघा काकूचं काम. तरी चांगलं निघलं. सुट्ट झाले. किती सुट्ट झाले. किती सुट्टी झाली बघा तरी एकदम स्वच्छ. हे बरं आहे बरं का. हे हातानं करायचं का नाही पकडायचं. मशनीत झालं असतं एक 5-10 मिनटात होते त्याला काय. पण ह्याला जरा मेहनत लागते. आणि मशिनीनं पहिलं माहिती आहे का असं मोठं हां हे खायला होतंय ना. काय होतं याचं? डाळ करायची तयार. तुरीची डाळ आणि हे वरण आणि हे अजून काय म्हणते त्याला ह्याला काय आपलं ते इडली ह्याचीच होती ना. इडली उडदाची डाळ असते काय. ह्यानं इडली होत नाही काय. वरण कसलं वरण भात. चला मग लय झालं तुमचा काय म्हणते ते शेतीविषयक सल्ला लय झाला. चहा करा आता. आज जरा बहिणीला वेगळ्या स्टाईलमध्ये चहा करायला सांगतो. काय कर, साखर थोडं का नाही थोडीच टाकायची. 2 चमचे साखर टाकायची. 1 चमचा चहापत्ती टाकायची. 4 वाट्या पाणी आणि अद्रक. म्हणजे काय ना जरा थोडं डोकं दुखायला लागलं म्हणून एकदम अद्रक किसून टाक. 4 चमचा म्हणजे तसं नाही. थोडं जास्त पाणी. दूध आहे काय? दूध पण होत मग जास्त साखर टाकू नको. ही 3 कपाचा चहा मलाच आलाय का? होय. 3 कप दिले ते आणि मी एकटाच. तुम्ही पण घ्या. आहे चहा पिऊन जा की परत या मला ते कांबळे देते या चहा पी. छान दिसत ही कप मला लय आवडते ते बरं काही. आत्ताच चहा प्यायला आणि स्वयंपाक खोलीतून आवाज यायला लागलेला. बघतोय काय ना काय घरची काय ना काय बहिणी काय ना काय खायला करते. त्याच रोज काय ना काय वेगळं असतेच. तेलकट खाऊन का नाही माझं डोकं दुखायला लागले डोकं. आता काय केले त्या पुरे केले त्या पुरी भाजी करायचं आहे. नवीन वर्षाचं पापड्या पुरी भाजी. सकाळी शिरा खाल्लाय. 2 पुरी खुर्चीवर बसल्या त्या साहेबीने असल्यासारखं. आणि आई खाली बसली काय. आई खाली बसली आणि तुम्ही खुर्चीवर बस. उतरा खाली. आई लेकरांची माया करते म्हणून बसली काय खाली. एक माणूस तुमच्यापैकी एक माणूस कमी दिसायला लागला आज. कोण माहित आहे का? कोण? यव्वाला काय केलं माहित आहे का? तिथनं तिकडं नवीन घरी जायला जरा तिला म्हातारा माणूस ना ताप होते म्हणून काय केलं तिला नवीन घरीच बसवले. मग तिकडंच खायचं प्यायचं आणि आता झोपायला पण कांबळीत आहे. तिकडंच जाणार. आणि दौलत आई हिथं आलेली आहे. लाडक्या बहिणीचं पैसेच विचारायला आली. हिला पडले का नाही नवीन वर्षाचं मग गिफ्ट आहे का नाही दौलत आई सांग बरं. आहे का नाही? हां केक आणणार का नवीन वर्षाचं मग आणते का? असू दे आता ह्यांचं काय चालू असतं बहिणीचं. मेसेज आला का म्हणते. असो तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक करत जा व्हिडिओला. तुम्हाला अजिबात पैसे पडत नाही. लाईक करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा. त्याचं पण पैसे पडत नाही. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय बाय.